नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा स्पीकिंग कोर्स आणि वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मी रवी वानकडे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तर आपण शिकत आहोत काळ व त्यांचे उपयोग. काळांच्या या भागात आज आपण पूर्ण वर्तमान काळाविषयी शिकणार आहोत. साध्या काळ आणि चालू काळ हे आपण पहिल्या 6 व्हिडिओत शिकलोय. आता या भागात पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ शिकणार आहोत. काळ या सिरीजचा हा आपला 7वा भाग आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण वर्तमान काळ शिकूयात. चलो फिर. पण त्या अगोदर चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. एखादी क्रिया चालू आहे, एखादी क्रिया सध्या चालू आहे असे दर्शवण्यासाठी जसं आपण चालू वर्तमान काळ वापरतो, त्याप्रमाणेच एखादी क्रिया पूर्ण आहे असे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. पूर्ण झालेली क्रिया व्यक्त करताना हा काळ भूतकाळाला वर्तमान काळाशी जोडतो. पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा तो पुढील गोष्टीवरून ओळखता येईल. तर ओळख पाहूयात. पूर्ण वर्तमान काळाच्या मराठीच्या वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल, ले, लो अशी अक्षरे व क्रियापदानंतर आहेस, आहेत असे शब्द असतात. जसे की तो आला आहे, ते आले आहेत, तू आला आहेस, मला समजलं आहे. या सर्व वाक्यांमध्ये ल, आहे, आहेस असे शब्द दिसत आहेत आपल्याला, बरोबर? ठीक आहे. आता या काळाची आपण रचना पाहूयात, म्हणजे सूत्र पाहूयात. यालाच आपण इंग्रजीमध्ये फॉर्म्युला सुद्धा म्हणतो. बघा सूत्र काय आहे. कर्ता अधिक हॅव ऑब्लिक हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. हेच सूत्र इंग्रजीत होईल सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. आता हॅव आणि हॅजचा फरक पाहूया. हॅव आणि हॅज हे बीची रूपे आहेत. आता बीची रूपे काय आहे याची माहिती मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओत दिलेली आहे. एकवचनी शब्दासोबत हॅज वापरतात, पण आय आणि यू हे एकवचनी असले तरीही आय आणि यू सोबत आपण हॅव वापरतो. अनेकवचनी शब्दासोबत सुद्धा हॅवच वापरतात. म्हणजे ही, सी, इट, राम, श्याम अशा एकवचनी शब्दासोबत हॅज, तर आय आणि यू सोबत हॅव आणि वी, दे, पीपल इत्यादी सोबत हॅव वापरतात. आता क्रियापदाचे तिसरे रूप कसे बनवायचे यासाठी तुम्ही एकदा आपला वर्ब म्हणजेच क्रियापदे हा व्हिडिओ अवश्य पहा. आता पूर्ण वर्तमान काळ समजून घेऊयात. आता पूर्ण वर्तमान काळ समजून घेऊयात पुढील काही उदाहरणांवरून. पाहूयात पहिलं उदाहरण. तो आला आहे. हे हॅज कम. आता या वाक्यात येणे म्हणजे कम. कमचे तिसरे रूप आहे कम. आणि करता ही हा एकवचनी असल्यामुळे बी चे रूप हॅज वापरलं. पण जर याच वाक्यात करता अनेक वचने असता, म्हणजेच आय, वी, दे, यू यापैकी जर अनेक वचने करता असता तर आपण हॅव वापरलं असतं. आता आय एक वचने जरी असला तरी आय सोबत हॅवच वापरतो. म्हणून वरील वाक्य करता अधिक हॅव ऑब्लिक हॅज क्रियापदाचे तिसरे रूप या सूत्रानुसार हे हॅज कम असे झाले. आता अशा प्रकारचेच पुढील काही वाक्य पाहूयात. दुसरं वाक्य पहा. आता ते आले आहेत. दे हॅव कम. तिसरे उदाहरण आहे. मी आली आहे. आता मी आली आहे किंवा मी आलो आहे. आता मी स्त्रीलिंगी असो अथवा पुल्लिंगी असो, म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो, आपण दोन्हीसाठी काय वापरतो? आय वा आय हे सर्वनाम वापरतो. म्हणून हे वाक्य इंग्रजीत असं होईल आय हॅव कम. चौथं उदाहरण आहे. तू आला आहेस. यू हॅव कम. पाचवं उदाहरण आहे. मी हे पुस्तक वाचलं आहे किंवा वाचलंय, म्हणजेच आय हॅव रीड दिस बुक. मी त्याला पत्र पाठवलं आहे. आय हॅव सेंट हिम अ लेटर. आता सेंट हे सेंटचं तिसरं रूप आहे. सेंट म्हणजे पाठविणे. सातवं उदाहरण आहे. मी त्याची परवानगी घेतली आहे. आय हॅव टेकन हिज परमिशन. टेकन हे टेकचं तिसरं रूप आहे. आठवं उदाहरण आहे. तू खूप बदलला आहेस. यू हॅव चेंज अ लॉट. नवं उदाहरण आहे. किमती पुन्हा वाढल्या आहेत. प्राइसेस हॅव रिझन अगेन. रिझन म्हणजे काय? राईजचं तिसरं रूप. राईज म्हणजे वाढणे किंवा उद्भवणे.
10वं उदाहरण आहे, तू आता बाप झाला आहेस. यू हॅव बिकम अ फादर नाव. 11वं उदाहरण पाहूयात. आमच्या बॉसने मीटिंग बोलावली आहे. अवर बॉस हॅज कॉल अ मीटिंग. 13वं उदाहरण पहा. त्याला सर्दी झाली आहे. ही हॅज गॉट अ कोल्ड. 14वं उदाहरण. त्याला ताप आला आहे. ही हॅज गॉट अ फीवर. 15वं उदाहरण पहा. आमच्या मुलाचे दात पळायला लागले आहेत. अवर बेबीज टीथ हॅव स्टार्टेड टू फॉल आउट. 16वं उदाहरण पहा. मी वेळापत्रकाच्या मागे पडलो आहे. मी वेळापत्रकाच्या खूप मागे पडलो आहे. आय हॅव फॉलन व्हेरी मच बिहाइंड द टाइम टेबल. 17वं उदाहरण आहे. मला हे समजलं आहे किंवा मला हे समजलंय. आय हॅव अंडरस्टूड दिस. अंडरस्टूड हे अंडरस्टँडचं तिसरं रूप आहे. अंडरस्टँड म्हणजे काय? समजणे. 18वं उदाहरण पहा. मला टेबलाखाली 5 रुपयाची नोट सापडली आहे. आय हॅव फाउंड अ 5 रुपी नोट अंडर दी टेबल. 19वं उदाहरण. गेल्या 24 तासात माझं घड्याळ 10 मिनिटं पुढे गेलं आहे. माय वॉच हॅज गेन बाय 10 minutes ओव्हर द लास्ट 24 hours. 20वं उदाहरण पाहूयात. मी कारमध्ये 500 रुपयाचं पेट्रोल टाकलंय. म्हणजेच मी कारमध्ये 500 रुपयाचं पेट्रोल टाकलो आहे. आय हॅव पुट 500 रुपीज वर्थ ऑफ पेट्रोल इन टू द कार. आता वर्थ म्हणजे काय? किमतीचं किंवा रुपयाचं. आता पूर्ण वर्तमान काळांबद्दल आणखी थोडी महत्त्वपूर्ण माहिती पाहूयात. पहा. भूतकाळ दर्शवणाऱ्या शब्दासोबत जसे येस्टरडे, लास्ट नाईट, इन 1980 इत्यादी, म्हणजे हे जे शब्द आहेत ज्याने काय होतो? भूतकाळ दर्शवला जातो. म्हणजेच काय होईल? भूतकाळ दर्शवणाऱ्या शब्दांसोबत पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग होत नाही. आता हे वाक्य बघा, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. आय हॅव सेंट हिम अ लेटर येस्टरडे असे म्हणत नाही, कारण हे वाक्य आपल्याला पूर्ण भूतकाळात म्हणावं लागेल. दुसरं पहा. आता पूर्ण वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवताना जस्टचा बऱ्याचदा उपयोग होतो. जसं की ही हॅज जस्ट कम. तो आत्ताच आलाय किंवा आत्ता आलाय. आता जस्टची जागा वाक्यात कुठे आहे? बीच्या रूपानंतर लगेच जस्टची जागा आहे. म्हणजे बीचं रूप म्हणजे हॅव किंवा हॅज आणि क्रियापद या दोन शब्दाच्या मधोमध आपल्याला जस्ट वापरावं लागतं. आता पहा. भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे असे दर्शवण्यासाठी सुद्धा पूर्ण वर्तमान काळ वापरला जाऊ शकतो. जसं की उदाहरण पहा. आता ही हॅज लाईव्ह हिअर फॉर 10 years. म्हणजे काय? त्याला इथं राहायला 10 वर्ष झाली आहेत. म्हणजे अद्याप इथंच राहतोय. पण ही लाईव्ह हिअर फॉर 10 years या साध्या भूतकाळाच्या वाक्याचा अर्थ होतो तो येथे 10 वर्ष राहिला आहे. आता वाक्य काय आहे? हे लाईव्ह. इथं क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं आहे, बीचं रूप नाही, त्यामुळे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. तो इथे 10 वर्ष राहिला आहे. म्हणजे तो आता इथे राहत नाही. आय हॅव वर्क इन दिस कंपनी फॉर 6 months. मला या कंपनीत काम सुरू करून 6 महिने झाले आहेत आणि अद्यापही इथेच काम करतो. आता हा झाला आपला पूर्ण वर्तमान काळ. मी आपल्याला पूर्णपणे वर्तमान काळाची माहिती आता सांगितली. तुम्ही काय करा, हा व्हिडिओ पुन्हा पहा. म्हणजे काय होईल? वर्तमान काळ तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा इतरांकडे शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तसेच अजूनही आपल्या या चॅनलला म्हणजेच वर्षा इंग्लिश कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील महत्त्वाच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. नमस्कार. थँक्यू.